की पार्टी मेरी तरफ से टणटण वाजलं मटण शिजलं हाडानं दुखती दाड सजणी रसा रसा वाढ ग ह्याला म्हणतात ऍक्च्युअल मटण शिजवणं आहे बघा. ओ माय गॉड कसं बाजूला झालंय ते बघा. शुभ सकाळ मंडळी. आमची सकाळ झालेली आहे आणि आमची सकाळ बघा डायरेक्ट कशात झाली. डायरेक्ट शेतामध्ये सकाळ झाली वाडीमध्ये. आणि वाडीमध्ये सकाळ झाल्यावर हे बघा बाळ काय करतंय. आमची त्रिमूर्ती तिकडे बसलेली आहे पूलमध्ये जायच्या तयारीत बसलेले आहेत आणि मी सकाळी माझे ब्रेकफास्टचं काम करते. जाम नवलेशला बघा डायरेक्ट वरती चढवले. सकाळी सकाळी फ्रेश फ्रूट झाडावरून तोडलेले एकदम गोड आहेत आणि जाम असे पण माझे फेवरेट आहेत. मैं नहीं खाया हो. पक्षाने खाल्ले अजून गोड असतं साखरेसाठी. हा ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे सकाळच्या. म्हणजे अर्धा ह्यांच्यामध्ये पूलमध्ये जाऊन पण झालेलं आहे. आणि नाश्त्यामध्ये काय ते दाखवते. वडापाव माझ्यासमोर पाव ठेवले आहेत, आंबे ठेवले आहेत, वडापाव आहे म्हणजे शाकाहारीसाठी वडापाव आहे आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी चिकन वडापाव सुद्धा आहे, अंडा घोटाळा आहे, कर्दी आहे आणि गरमागरम मस्त छान पोळे काढलेले आहेत. बिस्किट पण दिलेले पार्लेजी. ऑफकोर्स प्रथा आहे म्हणजे बिस्किट तर पाहिजेच तिला. तर अशी आमची नाश्त्याची छान सगळी सोय झालेली आहे. सुंदर. झाली आणि मस्त आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत. पाण्यामध्ये जरा डुबकी मारून मारून थकलो आहेत. आता बरं वाटलं, जरा फ्रेश वाटलं. सगळे फ्रेश झाले. किचनमध्ये काय शिजते ते बघूया चला. तो आज क्या क्या बना है, आज खाने में क्या है, चलो देखते हैं. इकडे वडे बनतायत. हो 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 माझे फेवरेट वडे. हे बघा गरमागरम वडे होत आहेत. हा चला जरा गरमागरम वडे तेलात सोडूया. वडे वडे गरमागरम वडे, कोंबडी वडे कोंबडी वडे, गरमागरम वडे आहेत. ॲक्च्युली ना मला तिकडे प्लेटवरती बसेपर्यंत आता तेवढी ही नाही आहे, त्याच्यामुळे जरा असा गरम गरमच थोडासा खाऊन घेते. हा नेक्स्ट सब बाहर गया. अरे असली माल किधर है? असली माल उधर आहे. उधर आ जाओ. चुलीवरचं मटण आहे आणि हे मटण शिजवलेलं पण आहे चुलीवरतीच. हे बघा नळी बघा, नळी. हा नळी जाणून राहिली. बरोबर माहिती असतं मला नळी आवडते. रंजिता स्पेशल नळी परफेक्ट. हा टणटण वाजलं मटण शिजलं हाडानं दुखती दाड सजणी रसा रसा वाढ ग हाडानं दुखती दाड सजणी रसा रसा वाढ ग. खूप दिवसापासून या गाण्याला मिस करत होती. सो आज वो दिन आ गया है. आणि एवढ्या नळ्या आहेत, 2-3 काढल्या तरी पुरतील. अरे नशीब लागतं असं चुलीवरचं शिजवलेलं मटण खाण्यासाठी सुद्धा बरं का. आणि ते नशीब आपण मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे हे असं छान मटण, मासे आणि इतकी छान माणसं आहेत माझ्या आयुष्यामध्ये, तुमच्यासारखी प्रेम करणारी, यांच्या सगळ्यांच्यासारखी प्रेम करणारी. आपण माणूसच प्रेमळ ना, त्याच्यामुळे काय
आपल्याला भरभरून प्रेम मिळतं सगळ्यांकडनं, बरोबर ना? ते तर गोष्ट खरी आहे. आज की पार्टी मेरी तरफ से और पार्टी में क्या क्या है वो दिखाती हूँ, आ जाओ. अळू वडी, याच्यात काय आहे? राईस, पापड, मोरंबा, इकडे आहे व्हेज पुलाव, वालाची भाजी, इथे आहे चिंच कढी, डाळ, चिकन सुक्क, कोळंबी, आंबा कोळंबी, वडे गरमागरम आणि काय सांगा, मटन. मटन या लवकर, आ जाओ फटाफट, आ जाओ खिला देंगे. आणि जिरावण मध्ये काय आलंय? सोल कढी. हे आईस टी आहे. आईस्क्रीम आईस टी म्हणजे टीचं सरबत. टेस्ट करा, तुम्हाला खूप आवडेल. चहाचं सरबत अगदी बरोबर ओळखला. बर्फातला चहा घ्या. हा ग वडा 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 छान वडा. मी तर बाबा सुरुवात करणार आहे नळी ऑफकोर्स. मटण बघा, ह्याला म्हणतात ऍक्च्युअली मटण शिजवणं आहे बघा. ओ माय गॉड, आम्ही चुलीवर शिजवलंय ना. कसं बाजूला झालंय ते बघा. ओ हो 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 हो, चुलीवरती इतकं सुंदर मटण शिजणं म्हणजे कमाल आहे, कमाल. नाही अशी छान भरलेली आहे. हा बघा बाऊवाला, हा मटणातला. रिकामी झाली आहे, थोडी साईडने चिपकलेली आहे. अजून एक नळी आहे. पुणाली पुणाली रिकामी झाली, पूर्ण रिकामी झालेली आहे नळी, मस्त अशी भारी. सो गारवा फार्ममध्ये तुम्ही देखील नक्की. आणि हे बोर्डीला आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते मी इकडे स्क्रीनवरती दिलेले आहे, सगळे नंबर ॲड्रेस सगळं काही दिलेलं आहे. आता थोडीशी कोळंबी खाऊन बघते, आंबा कोळंबी. मस्त घरची चव जाणवली. तुझी चव आहे ना, ही आंबट गोड तिखट अशी चव आहे. कशी आहे चव काढणी? एक नंबर, खूप मस्त आहे आणि शिजले पण मस्त, छान आहे. ओवीचे शब्द बंद झाले. इतकं आवडलंय. ॲक्च्युली ना ती जी चुलीवरची जी चव आहे ना ती कठीण आहे मिळणं. काय मटण शिजलंय. शिजलंय ते. मानसी तुला आवडलं? अळूवडी पण आहे का? हो, अळवडी पण आहे. जेवण झालेलं आहे आणि आता आणलेले आहेत गरम गरम पुरणपोळ्या, तुपाची धार सोडलेल्या. आता त्या घेते. हा पिठा तो बनता आहे ना, माझं सगळं 3 महिन्याचं डाएट संपला. कालपासून आल्यापासून खातच आहे. काही जेवण इतकं हेवी झालं ना की असं वाटतं की झोपूनच जावं आता. म्हणजे बोलायची ताकदच नाही उरली आहे. इतक्या प्रेमाने ते जेवण बनवलेलं आणि जेवायलाही दिलेलं आहे. झोपा थोड्या वेळ. झोपणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपलं रेसॉर्ट जे आहे ते आपण पूर्ण व्यवस्थित बघून घेऊया. ओके, हा फार्म स्टे कसा आहे ते आपण पूर्णच बघून घेऊया. या संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. तुमची खाण्याची पिण्याची व्यवस्थित, राहण्याची व्यवस्थित अगदी उत्तम सोय होती. आणि हे सगळी कसली कसली झाडं आहेत ताई? ही चिकूची आहेत, हे अंजीर आहे, आंब्याची अच्छा. आहेत, जांबू आहे. आणि हे 3 रूम आहेत जे तुम्ही बुकिंगच्या वेळेस सांगू शकता की तुम्ही किती जण आहेत. हे बघा, छोटासा आता पूल गेट आहे. बंद आहे. इथून एंट्री केली का हा पूल आहे छोटासा. ह्याच्यात फ्रेश वॉटर असते. हा. क्लोरीन वगैरे क्लोरीन टाकत नाही. वगैरे काहीच नाही बरं का. आम्ही जवळजवळ किती 3-4 तास होतो पाण्यामध्ये, अजिबात स्किन काही नाही आली, कारण की क्लोरीन बिरीन काहीच नाहीये. जे नॅचरल पाणी येतं तेच त्या पूलमध्ये सोडलं जातं. कुठेही क्लोरीन वगैरे काय नाही, वास बीस काही नाही, एकदम स्वच्छ पाणी. म्हणजे एक ग्रुप गेला ना की आम्ही पाणी सोडून देतो हा, आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा येणार असतील ना हा. तेव्हा पूर्ण क्लीन करून ना तो दुसरं भरतो. पाणी भरतात. ओके, सकाळी पण आमच्यासाठी दुसरं पाणी भरलं होतं हो. है ना. हा. तुम्हाला असं एकदम रिलॅक्स व्हायचं 2-3 दिवसासाठी येऊन राहा शांत. एकदम शांततेमध्ये. आणि इकडनं 1-2 किलोमीटर वरती समुद्र पण आहे.
संध्याकाळी उठलं असं वाटलं की समुद्रावर राऊंड मारून यायचं आहे, तिकडे पण जाऊन येऊ शकतात. बरोबर ताई? ताई आता आम्ही नॉनव्हेज खाणारे होतो, आमच्यासोबत काही जण शाकाहारी पण होते, तर छान सोय केली. प्युअर असं जर कोणी शाकाहारी आलं तर त्यांची छान व्यवस्थित सोय होऊ शकते. मस्त. म्हणजे आपली वालाची भाजी, वांगशेंग भाजी, जी पनीरची पाहिजे तर पनीरची, आणि स्टार्टरमध्ये पण पनीर चिली मंचुरियन, अळूवडी असते. महाराष्ट्रीयन लोक तर ऑफकोर्स त्यांना तर तुम्ही वालाची भाजी हे हो. त्यांना ते खूपच आवडतेच. आवडणार आहे. पण जेव्हा नॉन महाराष्ट्रीयन येतात मग त्यांना पनीर किंवा काही पंजाबी डिशेस वगैरे लागतात, मग त्याही आपल्याकडे बनवतात. वगैरे. आता याचं कारण सांगते का, तर ताईंचा मुलगा जो सनील आहे तर त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. सो त्याला माहिती आहे की पदार्थ कसे बनवायचे. सो तो स्वतः किचनमध्ये असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपण स्वतः किचनमध्ये असतो तेव्हा तो पदार्थ अजून चविष्ट होतो. म्हणजे तो आम्ही बनवल्यावर टेस्ट करतो आणि त्याच्यात तोपर्यंत त्याला आवडत नाही ना तोपर्यंत तो बाहेर नाही देत. हा ना. ते आजचे जे पदार्थ आम्ही जेवलोय सगळं ते इतकं अप्रतिम होतं ना. म्हणजे बघा, मी सगळीकडे जेवते, बऱ्याच ठिकाणी चव करते, पण तो पदार्थ ताटात आल्यानंतर त्याने टेक्स्चर बघून लक्षात येते की हा कसा असेल. त्यामध्ये पण तो चव केल्यानंतर हे एक लक्षात येतं की त्याच्यामध्ये प्रेम किती टाकलंय. मसाले तर महत्त्वाचे आहेतच, पण तो पदार्थ किती प्रेमाने बनवलाय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे की तो समोरच्याला आवडला पाहिजे, त्याने तो आवडीने खाल्ला पाहिजे, त्याने बोटं चाकली पाहिजेत खाताना. हे त्या पदार्थाला म्हणजे मला माझं पोट टम झालं, पेट भर गया था लेकिन मन नाही भरा था. आज असं झालं होतं. माझे डोळे तुम्हाला दिसत आहेत अर्ध्याशा झालेले आहेत. 3 रूम आहेत. प्रत्येक रूम मध्ये ताई किती जण राहत असले? 4 ते 5 जण. हो, पण एक्स्ट्रा खाली बेड टाकले ना हा, तर मग राहतात जास्त. आता आम्ही आलेलो होतो 11 जण, त्याच्यामुळे आम्ही 3 रूम वरती कब्जा केलेला आहे. अर्धे इकडे, अर्धे इकडे, अर्धे इकडे. चला मी तुम्हाला एक रूम दाखवूया का आपण? या. हा बघा, हा असा एवढा मोठाच्या मोठा असा स्पेशियस रूम आहे. 2 बेड आहेत आणि भरपूर असे बघा मॅटर्स आहेत. सो तुम्ही ब्लँकेट पण एक्स्ट्रा आहेत, उशा एक्स्ट्रा आहेत, खालच्या गादी आहेत त्या एक्स्ट्रा आहेत, एक्स्ट्रा जण आहेत, आणि तुम्हाला एकच रूम हवा आहे आणि सगळ्यांना एकत्र पण झोपायचं असेल तरी एकत्र. 10 जण पण झोपतात. 10 काय 20 पण झोपतील. आता जर कुटुंबात चाललंय आणि मजा करायची एकत्र झोपून, मग ते काय वेगवेगळे झोपणार आहेत? नाही, ते स्वतः सांगतात ना आम्हाला एकत्र गोष्टी वगैरे करायच्या. हा, मग रात्री कसं फुल कुटुंब आले की गप्पा काय कमी असतात हे का पण आपल्या? 2 आहेत ना, त्यामुळे मग प्रॉब्लेम नाही. आणि टॉयलेट पण 2 आहेत. हे बघा, इथे पण एक टॉयलेट आहे मस्त छान वेस्टर्न, आणि इथे देखील एक टॉयलेट आहे वेस्टर्न. हा, आणि स्वच्छ आहे एकदम. पाण्याची अजिबात कमतरता नाही. गरम पाणी, थंड पाणी, जे पाणी हवं ते आहे असं पूर्ण 4 बाजूने. आणि हे पावसात अजून भारी वाटत असेल. गार दिसत थोडं ग्रीन ग्रीन ना. पण ही झाडं वाढवायला किती वर्ष गेले असतील? मग किती काय सहज वाढली नाहीये. 30-40 वर्ष झाली. सगळी 30-40 वर्ष जुनी आहे ती झाडं, नाही का? म्हणजे आता म्हटलं की असं करावं तर ते नाही आहे शक्य. किती सुंदर वाटते. आत इथे असं बाहेर आम्ही आता उन्हामध्ये फिरत असतो, ट्रिपला जातो तेव्हा अशा नुसत्या असं झळ उन्हाच्या. आणि आता बसलोय तर बघा बाहेर एवढं ऊन आहे, तरी ऊन म्हणून अजिबात जाणवत नाही, कारण की पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे पूर्ण. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नक्की या, त्यांना खूप आवडणार आहे. मी इकडे स्क्रीनवरती क्रमांक देते, इकडचा कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे सगळं काही. बघा काय असतं माहिती का, दुसऱ्यांना चालवायला देणं आणि आपण चालवणं यामध्ये शेवटी जमीन आसमानाचा फरक पडतो. आपण एकेकाला जेव्हा बघतो आणि त्याला बघतो की अरे हा किती आपण कसे सर्व्हिस देतो, या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते आज आम्ही एवढ्या वर्षांपासून तुमचं आता किती कस्टमर आहेत ना आमचे, इतके म्हणजे हे झालेत ना रिलेटिव्ह सारखे. हा, नातेवाईक सारखे. आणि काय इतकं छान सुरुवात केली आपल्या लोकांनी, मग आपणच पाठिंबा दिला पाहिजे ना. अजून कोण देणार? आपणच द्यायचा पाठिंबा. मग आईंचा बर्थडे झाला, प्रतीकचा बर्थडे झाला, पण त्यावेळेस आम्ही नव्हतो, आणि प्रथाचा बर्थडे पण झालेला आहे. पण आता हा सगळा या सगळ्यांचा वाढदिवस आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. पण आई आणि प्रतीक दोघांना घेऊन आले आहेत. प्रथा झोपली आहे, प्रथा आणि ओवी झोपलेले आहेत. माता चला कल्याणी केक कापेल. चलो आ जाओ. ये आए बार बार मिलिए गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है बार बार मिलिए गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू आई. हैप्पी बर्थडे टू यू प्रतीक. Happy birthday to Pratha. Happy birthday to you. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए.
कल्याणी आहे, तू पण ये. कल्याणी आहे, स्वतःच तू का. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. वाह वाह, जेवा मर्दे. किती सुंदर सुगंध मस्त आहे येतोय. का? सुगंध बघा. नॉलेज काय आहे? कुठला ब्रँड आहे दाखव. ब्रांड क्या लगाया? पॉट्स पावडर. जुगाड़ किया है इधर. केक नको वैसे व्हायला म्हणून पावडर लावली. वा वा वा. वाह प्रतीक, मस्त लुकिंग आहे. हँडसम. आहेत मी आहेत. नाही ही आयडिया मस्त ही आहे. चांगली आयडिया ना, हा. केक लावण्यापेक्षा. सो आता आम्ही आहोत गारवा फार्म स्टेमध्ये जे आहे बोर्डीमध्ये आणि अतिशय अमेझिंग असा पाहुणचार आमचा झालेला आहे. खूपच मजा केली आहे. म्हणजे असं वाटतं की हा हा मी माझ्या घरीच गेली आहे. म्हणजे मला असं वाटतच नव्हतं. हा घर हा प्रकार आठवला नाही, कारण हे आपण दुसऱ्या आपल्या घरी आहोत असंच वाटतंय. तर मंडळी तुम्ही देखील नक्की या. काकी, जान्हवी आणि सनील तुमची अगदी वाट पाहत आहेत आणि स्क्रीनवरती मी क्रमांक दिला आहे, इकडचा नंबर, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि सॅटर्डे संडे या म्हणजे मधल्या दिवसांमध्ये देखील येऊ शकतात, पण फोन करून या. कारण काय आहे ना, इथे प्रत्येक गोष्ट ही इथे तुम्ही आल्यानंतर मग मागवली जाते. इकडे रेडी कोणताच पदार्थ नसतो, हे लक्षात ठेवा. कारण हे जे होम फार्म आहे हे कुटुंब चालवतं आहे. हे कोणतेही रेस्टॉरंट किंवा मोठं तुम्ही 4 स्टार 5 स्टार असा प्रकार नाही आहे. इकडे घरातले मिळून हे होमस्टे लाईक फार्म स्टे जे काही आहे ते चालवत आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही एकदा फोन करून या. सो तुम्हाला दी बेस्ट चव मिळणार आहे. सगळ्या गोष्टी एक नंबर मिळणार आहेत. सनील काय म्हणाल तुम्ही? एकदा या, मग एक्सपिरियन्स केल्यावर मग तुम्ही यांच्या व्हिडिओवर कमेंट करा की कसं वाटलं, की परफेक्ट. बाकीच्यांना कळेल. जान्हवी, नक्की या. आई, मी तर येणारच, प्रश्नच नाही. काकी येणार आता हे सगळं बघून येणारच. 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 मी पुन्हा येईन. पुन्हा येईन. बरोबर. So, आम्ही तर पुन्हा येणार आहोत आणि तुम्ही देखील नक्की या. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा, फिरत राहा आणि मजा करत राहा. बाय. जो बाळा जो जो, जो बाळा जो जो, झोपी गेल्या थकून चिऊ काऊ, चिमणा राजा नकोस जागा राहू, किती खेळविशी पायी ऋण जुनी वाळा, निज निज रे माझ्या बाळा, माझ्या बाळाला झोप काग नाही, आई गाते तुला अंगाई.